तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी रणनीती आखली जाते। सगळ्या पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत। काय नेमक्या घडामोडी घडतायत पाहूयात। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली। जवळपास 2 तास ठाकरे बंधूंमध्ये चर्चा। दरम्यान ठाकरेंची सेना 164 जागांवर निवडणूक लढवणार। तर मुंबईमध्ये मनसेला 53 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा। मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत। ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेसची वंचित आघाडीसोबत युती, तर अजित पवार स्वतंत्र लढणार। मुंबई भाजप ऍक्शन बोर्डवर बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपची वेगळी रणनीती। बंडोबांची यादी मागवली जाणार। केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांची मुंबईच्या नेत्यांसोबत बैठक होणार। अर्जाची मुदत संपल्यानंतर मुंबईतील बंडोबांचा संपूर्ण आढावा घेतला जाणार। मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं। भाजप 137 तर शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार। महायुतीच्या घटक पक्षांचा सुद्धा याच आकड्यांमध्ये समावेश असणार। शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपच्या तुकड्यांवर जगतायत। भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदे निवडणूक लढवणार। संजय राऊतांची टीका। स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची। मुंबईमध्ये ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीच्या फॉर्म्युला त्यांचा ठरला। तर ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार। तर राज ठाकरेंची मनसे 52 जागांवर उमेदवार देणार। सूत्रांची माहिती, पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर मुंबईत लढवणार। अखेर शिवडी विधानसभा मतदारसंघाचा वाद मिटला। प्रभाग क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधवांना उमेदवारी। श्रद्धा जाधव यांचा मुलगा पवन जाधव इच्छुक होता, मात्र स्थानिक शाखा प्रमुखांचा विरोध असल्यामुळे हा निर्णय। तर माजी नगरसेवक किरण तावडे यांनाही उमेदवारी। मुंबई मनपासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर। दुसऱ्या यादीमध्ये 4 उमेदवार, पहिल्या यादीमध्ये 7 उमेदवार आधीच जाहीर। शरद पवारांचा पक्ष ठाकरे बंधूंसोबत युतीत 11 जागांवर निवडणूक लढवणार। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून प्रकाश दरेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल। आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टींच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला। पुण्यामध्ये सुद्धा पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। काय घडामोडी घडतात पुण्यात पाहूयात। आता पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या लढणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 70 उमेदवारांचे अधिकृत पक्षांचे बी फॉर्म्स घेत अर्ज दाखल। दरम्यान अजित पवारांकडून सुद्धा समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे तुतारीच्या अस्तित्वासाठी आम्ही लढणार असल्याची अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये बंडखोरी टाळण्यासाठी भाजपची रणनीती। भाजपची यादी गुप्त, 100 पेक्षा अधिक एबी फॉर्म्स दिल्याची माहिती। अनेकांना फॉर्म्स न दिल्यामुळे नाराजांची संख्या वाढली। पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर। रुपाली ठोंबरेंना पुण्याच्या प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी। पिंपरीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेतील 5 ते 6 लोक आमच्याकडे येण्याच्या तयारीत। शिंदेंच्या शिवसेनेतील काही लोक हाती घड्याळ बांधणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे दोन्ही सुपुत्र वेगवेगळ्या पक्षातून निवडणुकीच्या मैदानात। राघवेंद्र मानकर प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपचे उमेदवार, तर हर्षवर्धन मानकर प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादीचे उमेदवार। तर पुण्यामध्ये आमदार बापू पठारेंचे पुत्र आणि सून निवडणुकीच्या रिंगणात। सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांनी उमेदवारी अर्ज भरला। सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक 4 तर ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अंदेकर कुटुंबियांना उमेदवारी। लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर यांना उमेदवारी। गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। जयश्री मारणे पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार।